नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण जी कविता शिकणार आहोत ती आईची महती सांगणारी कविता आहे. खरंच आईची जागा जगात कोणीच घेऊ शकत नाही. असं म्हणतात, देवाला प्रत्यक्ष सर्वांच्या घरी जाणे शक्य नव्हते, म्हणून त्याने आईची निर्मिती केली. म्हणूनच तर म्हणतात, आईसारखे दैवत या जगतावर नाही. आई नसणे म्हणजे भिकारी असल्यासारखेच. सर्व सुख एकीकडे आणि आई असल्याचे सुख एकीकडे, अशाच आशयाची आपण एक कविता शिकणार आहोत, जिचं नाव आहे आई. या कवितेचे कवी आहेत यशवंत दिनकर पेंढारकर. त्यांचा जन्म झालेला आहे 1899 आणि मृत्यू आहे 1985. त्यांचं संपूर्ण लेखन जे झालेलं आहे ते यशवंत या नावानेच आहे. रविकिरण मंडळातील ते एक प्रसिद्ध कवी होते. यशोधन, यशोगंध हे त्यांचे काव्यसंग्रह, तसेच बंदिशाला, जयमंगला इत्यादी त्यांची खंडकाव्य आहेत. छत्रपती शिवराय हे महाकाव्य प्रसिद्ध. बडोदा संस्थानाने राजकवी, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कवी, तर भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पदवी देऊन गौरविले आहे. बघा, कवितेची सुरुवात आपण करत आहोत. आई म्हणून कोणी आई सहा कमारी, ती हाक येई कानी मज होय शुभकारी. नो हेच हाक माते मारी कुणा कुठारी, आई कुणा म्हणू मी आई घरी न दारी. इथं कवी यशवंत यांनी अतिशय आर्त भावनेतून ही कविता लिहिलेली आहे. बघा, ह्या कवितेतलं एकंदरीतच कॅरेक्टर जर बघता विचार केला तर हा मुलगा किंवा हे जे कॅरेक्टर आहे त्याला आई नाही असं आपण फक्त विचार करूयात आणि त्या अनुषंगाने ही कविता आपण समजून घेऊयात. इथला हा मुलगा म्हणतोय, मी आई कोणास म्हणू, मी तिला हाक मारतो पण ती मला कोणताच प्रतिसाद देत नाही. मला असं वाटतं की मला परत हाक येईल, परंतु तो कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मला मिळत नाही. त्यामुळे मला शोक होतो. शोक म्हणजे दुःख होते. मज म्हणजे मला. शोक म्हणजे मला अतिशय दुःख वाटते. अतिशय आर्त स्वरात हा मुलगा त्याच्या आईला हाक मारत आहे, परंतु आई नसल्यामुळे त्याला आईचा प्रतिसाद त्याला ऐकू येत नाही. पुढच्या ओळीमध्ये ते लिहिलेलंच आहे. नो हेच हाक माते मारी कुणा कुठारी. तू कुणाला हाक मारत आहे? आईच नाही तर आईला हाक मारण्यात मला काहीच अर्थ नाही. आई कुणा म्हणू मी आई घरी न दारी. मी आई कुणाला म्हणू शकतो? कुठं आहे माझी आई? ना आई माझी घरी आहे, ना आई माझी दारी आहे. म्हणजे बाहेरही मला माझी आई दिसत नाही. हा मुलगा व्याकुळ झालेला आहे त्याच्या आईसाठी. पुढे बघा. ही न्यून्यता सुखाची चित्तास दाविदारी, स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी. चारामुखी पिलांच्या चिमणी हळूच देई, गोठ्यात वासरांना या चाटतात गाई. वात्सल्य हे पशूंचे मी रोज रोज पाही, पाहून अंतरात्मा व्याकुळ मात्र होई. खऱ्या अर्थानं या मुलाची आर्तता आपल्याला दिसून येत आहे. तो म्हणतो, मला माझ्या प्रत्येक सुखात न्यूनता दिसते. न्यूनता म्हणजे कमतरता. चित्त म्हणजे मन आणि विदारी म्हणजे विदारक, भयानक. तो मुलगा म्हणतो, मला माझ्या प्रत्येक सुखात कमतरता जाणवते. का? कारण माझ्याजवळ आई नाही. सगळ्या गोष्टीचं सुख एकीकडे आणि आई असल्याचं सुख एकीकडे. चित्ता म्हणजे माझ्या मनामध्ये एकच गोष्ट आहे. माझं चित्त आता ठिकाणावर राहत नाही. माझ्या चित्तामध्ये, माझ्या मनामध्ये कायम भयानक गोष्टी असतात. स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी. हा विश्वाचा जो परमात्मा आहे, जो निर्माता आहे, त्याच्याजवळ सगळे सुख असले तरी सुद्धा तो कसा आहे? आई नसेल तर तो भिकारीच आहे. म्हणजे जगातील सगळे सुख एकीकडे असतात आणि आई असल्याचं सुख हे वेगळ्याच पद्धतीने असतं. चारामुखी पिलांच्या चिमणी हळूच देई, गोठ्यात वासरांना या चाटतात गाई. जेव्हा हा मुलगा छोट्या पक्ष्यांना बघत असतो, चिमण्यांना बघत असतो, तेव्हा ते चिमणी काय करतात? त्या पक्ष्याच्या तोंडामध्ये, त्या चोंचीमध्ये येऊन दाना अलगदपणे टाकून जातात. तेव्हा ते सुख बघून
त्या मुलाला असं वाटतं की आई अशा पद्धतीने काळजी घेत असते लहान मुलांची, पण त्याला ते सुख कधीच मिळालेलं नसतं, म्हणून तो स्वतःला भिकारी समजत आहे. गोठ्यात वासरांना चाटतात गाई. जे गाई जिथं बांधतात त्याला गोठा असं म्हणतात. मग त्या ज्या गायी असतात, त्या गायी त्यांच्या वासरांना चाटतात. संध्याकाळच्या वेळेस जेव्हा गायी रानामधून चरून येतात, तेव्हा त्या गायी काय करतात, आपल्या पिल्लांना पाहिलं, आपल्या वासरांना पाहिलं, दिवसभरातली म्हणजे ती बघण्याचं जे नेत्रसुख आहे ते फक्त चाटून ते पूर्ण करतात. मग त्या आल्यावर गोठ्यात त्या वासरांना चाटत असतात. ते पाहून सुद्धा त्या मुलाला आपण खऱ्याच अर्थानं आपल्याजवळ काहीच नाही याची भावना निर्माण होते. वात्सल्य हे पशूंचे मी रोज रोज पाही, पाहून अंतरात्मा व्याकुळ मात्र होई. ते पशूंचं, त्या पक्ष्यांचं वात्सल्य म्हणजे प्रेम पाहिल्यावर त्याचा आत्मा, त्याचं मन व्याकुळ होतं, बेचैन होतं. म्हणजे ते पशु पक्ष्यांमधलं प्रेम सुद्धा तो मुलगा जास्त वेळ बघू शकत नाही, कारण तो त्यावेळेस त्याच्या आईच्या आठवणीमध्ये पूर्ण रमलेला असतो. त्याला त्याची आईची कमतरता त्यावेळेस जाणवत असते. तो रोज रोज त्या पशु पक्ष्यांचे प्रेम बघतो, परंतु त्यावेळेस तो तेवढाच बेचैन सुद्धा झालेला दिसतो. वात्सल्य माऊलीचे आम्ही जगात नाही, दुर्भाग्य या विना का आम्हास नाही आई. हे आईचे प्रेम मला मिळत नाही, याच्या इतकं दुर्भाग्य कोणतंच नाही. ज्या मुलांच्या आयुष्यात, ज्या व्यक्तींच्या आयुष्यात आईचे प्रेम मिळालेले असते, त्यांच्यासारखा भाग्यवान कुणीच नाही असं या मुलाला वाटते. त्या मुलाच्या नशिबात सगळे सुख आहेत, परंतु आई हे सुख नसल्यामुळं तो स्वतःला दुर्भागी समजत आहे. पुढं तो म्हणतो, येशील तू घराला परतून केध वागे, दवडू नको घडीला ये ये निघून वेगे. तो त्याच्या आईला या ओळीतून विनंती करत आहे. तो त्याच्या आईला म्हणत आहे, तू घराला कधी येशील, माझ्याकडे लवकर ये. केधवा म्हणजे केव्हा. येशील तू घराला परतून केधवागे, दवडू नको घडीला. दवडू म्हणजे आता हा कुठल्याही प्रकारचा क्षण तू वाया घालवू नकोस. ये हे निघून वेगे, लवकरात लवकर तू माझ्याकडे ये, असा तो मुलगा म्हणत आहे. कवीने अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. ज्या मुलांना आई नसते आणि आईचं जे प्रेम आहे ते ह्या ओळींमधून स्पष्ट झालेलं दिसतं. हे गुंतले जीवेचे पायी तुझ्याच धागे, कर्तव्य माऊलीचे करण्यास येई वेगे. तो पुढं मुलगा म्हणतो, आई तू लवकर ये, माझा जीव पूर्ण तुझ्यामध्ये लागलेला आहे, तुझ्या पायाशी माझा जीव लागलेला आहे. आणि आई तुझे जे कर्तव्य आहेत, आईचे कर्तव्य भरपूर असतात. मुलांना वाढवणं, खेळवणं, हसवणं, त्यांचे संगोपन करणं, त्यांचा सांभाळ करणं, हे जे तुझे कर्तव्य आहे ते करण्यासाठी तू लवकर ये. आता तो मुलगा त्याच्या आईला बोलवत आहे. तुझं कर्तव्य तू पूर्ण केल्याशिवाय तू मला सोडून जाऊ शकत नाही, असा तो मुलगा म्हणत आहे. रुसणार मी ना आता जरी बोलशील रागे. पुढे तो मुलगा त्याच्या आईला सांगत आहे, तो विनवणी करत आहे, तो अर्थभावनेने तो मुलगा सांगत आहे की मी कधीच रुसणार नाही, कधी रागवणार नाही. तू कितीही रागात बोलशील, कितीही मला ओरडशील, तर मी आता कधीही मी तुला त्रास देणार नाही. परंतु ते रागवण्यासाठी तरी तू माझ्याकडे ये. मी तुझं रागावणं ऐकण्यासाठी आता आतुर झालेलो आहे. परी येई येई वेगे. परी म्हणजे आता तरी तू माझ्याजवळ ये, असा तो मुलगा विनंती करत आहे. अतिशय आर्तभावनेची ही कविता आपल्या समोर कवी यशवंत यांनी आपल्याला दिलेली आहे. यातून आपल्याला आपल्या आईचं महत्व सुद्धा कळतं. मित्रांनो, ही कविता स्पष्ट करण्याचा मी हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. ह्या कवितेमधील जे काही कठीण शब्द मला वाटले त्यांचा अर्थ मी पुढे दिलेला आहे. धन्यवाद.